नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 17 मे 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज गुरुवार होता, त्यामुळे आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती. आज निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता खूप गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि गॅप अप ओपनिंग जे झालं त्यानंतर हे गॅप अप ओपनिंग जर तुम्ही कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण डेली टाइम फ्रेममध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल काढल्यानंतर 50% ची जी लेवल होती त्याच्या आसपास हे ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. नॅचरली काय होतं, 50% लेवलला गेल्यानंतर आपल्याला म्हणजे जर समजा एक सेलिंग आलं असेल आणि त्याच्यानंतर बाउन्स होत आपण 50% लेवलला जेव्हा जातो त्यावेळेला इथे आपल्याला रेझिस्टन्स फेस केला जातो. आपल्याला हे माहिती आहे की इथे रेझिस्टन्स फेस केला जातो आणि त्यानंतर काय होतं, मार्केटमध्ये एक सेलिंग होतं आणि त्यानंतर मग काय प्राइस ऍक्शन होईल त्याच्यावर मग सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही बघू शकता काय झालं, सेलिंग कंटिन्यू झालं त्यानंतर आणि ते कंटिन्यू होत असताना तुम्हाला इथे ही लक्षात येईल की आदल्या दिवशीचा जो लो होता तो सुद्धा आपल्याला इथे ब्रेक झालेला दिसला. त्यानंतर नॅचरली एक बाउन्स आला, शॉर्ट कव्हरिंग आलं. मात्र हे छोटंच शॉर्ट कव्हरिंग होतं. लगेचच तुम्हाला काय झालं, इथे ट्विझर टॉप पॅटर्न सारखा एक पॅटर्न बनला आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आणि इथे तुम्हाला एक फॉल्स ब्रेकआउट आला. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ब्रेकआउट आलेला दिसतोय. आदल्या दिवशीचा लो इथे फक्त तुटला होता. इथे काय झालं, त्याच्या खाली क्लोजिंग आलं, त्याचा लो तुटला, सर्व काही झालं. मात्र इथे तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला व्होलॅटिलिटी झाली आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स देखील बघायला मिळाला. आज एक्सपायरी होती, त्यात इंडिया विक्स वाढलेला आहे, 20च्या पुढे गेला होता आणि अशा वेळेला आपल्याला अशा प्रकारची व्होलॅटिलिटी बघायला मिळणं अगदीच अपेक्षित होतं. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये सेलिंग, नंतर एक बाउन्स, परत सेलिंग आणि परत मोठा बाउन्स, अशा पद्धतीनं आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न. आता हा डब्ल्यू पॅटर्न खरं म्हणजे अगदी सचिन तेंडुलकरचा जसा स्ट्रेट ड्राईव्ह असतो म्हणजे जितका परफेक्ट असतो तशा पद्धतीचा अगदी परफेक्ट नाही आहे. याचं कारण असं आहे की ज्या इथे तुम्ही बघू शकता की खाली आल्यानंतर इथे पहिला लो बनला. जनरली जर चांगला डब्ल्यू पॅटर्न पाहिजे असेल तर दुसरा लो आपल्याला त्याच्या वर बनायला पाहिजे. इथे काय झालं, त्याचा लो जो दुसरा लो बनला हा थोडासा खाली बनला. तर त्यामुळे एकदम परफेक्ट नाही आहे, पण शेवटी डब्ल्यू पॅटर्न आहे आणि त्याचं ब्रेकआउट आता आलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की इथे वर जाऊन हे 22,425 च्या आसपासच हाय का बनला. जर तुम्ही कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल आणि त्यातल्या लेव्हल लक्षात ठेवल्या असतील तर 50% लेवल नंतर 61.8% ची जी लेवल होती ती 22,422 च्या आसपास होती आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की 22,425 च्या आसपास हा जो हाय का बनला तो आणि त्यानंतर आपल्याला हे सेलिंग का बघायला मिळालं. छोटंसं आहे पण हे इथे का झालं, कारण 61.8% ची लेवल साधारण ह्या लेवलच्या थोडीशी खालीच होती आणि त्याचा रेझिस्टन्स घेऊन आपण खाली आलो होतो. तर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर ह्या सर्व गोष्टी, हे सर्व बारकावे तुमच्या नक्कीच लक्षात आले असतील. आता आपण काय करूया, आता आपण आज जे उद्यासाठीचं विश्लेषण केलंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, इथे आता काय झालं की तुम्ही बघू शकता की शेवटी खूप मोठं आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. तर त्याच्यामुळे आपल्याला हाय आणि दोन इम्पॉर्टंट लेवल काढणं थोडंसं अवघड असतं. अशा वेळेला आपण काय वापरतो, आपल्याला जी लेवल क्लिअर कट असते ती लेवल आपण क्लिअर कट आहे तशीच घेतो. 22,425 च्या आसपास ही जी लेवल बनली आपण डायरेक्टली घेतली आहे. पण इथून खाली जात असताना बघितलं तर खूप खाली जावं लागेल. मग आपण काय केलं, जी जी ब्रेकआउटची लेवल होती ती लेवल आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. कारण काय असतं आपल्याला माहिती आहे
की समजा ही ब्रेकआउटची लेवल आहे, म्हणजे मार्केटमध्ये इथे आलं, रेजिस्टन्स घेतोय आणि ज्या वेळेला इथनं ब्रेकआउट होतोय, तर ती ब्रेकआउटची लेवल जी असते ती इम्पॉर्टंट असते. कारण एकदा इथून वर गेल्यानंतर एक हाय बनू शकतो, त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊ शकतं. त्यामुळे ह्या लेवलला फार महत्त्व असतं, कारण ही ब्रेकआउटची लेवल आहे. तर त्यामुळे 22,300 ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे. आता ह्या दोघांमध्ये इथे निफ्टी आहे, 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा घेतली आहे. 22,367च्या आसपास ती सेंटर लाईन सुद्धा तुमच्या लक्षात येते. आता काय झालंय, आपण 50% लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे. आता हा ब्रेकआउट दिला, मगाच सारखंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक हाय बनलाय. आता जर समजा हा 50%च्या लेवलचा ब्रेकआउट जर आपल्याला टिकणारा असेल, तर उद्या आपल्याला काय बघायला मिळेल, ओपनिंग नंतरच एक तेजी बघायला मिळू शकते. आणि 22,425च्या वर जर टिकत असेल, तर 22,475, 22,525 ह्या दोन लेवल आपल्याला आलेल्या बघायला मिळू शकतात. साधारण 22,500च्या आसपास रेजिस्टन्स असल्यामुळे इथे एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे. जर सकाळी फ्लॅट ओपन होऊन वर गेलं, तर 22,500, 22,525च्या आसपास एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा तेजी होत असेल आणि अशा वेळेला 22,500, 22,525 ह्या लेवल ब्रेक होत असतील पुन्हा वरच्या दिशेनं, तर मग 22,575 हे आपलं अल्टिमेट टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. अन्यथा आपण 22,475 हे पहिलं टार्गेट, मॅक्झिमम प्रॉफिट आपण इथे बुक करू शकतो. जास्तीत जास्त उरलेलं प्रॉफिट आपल्याला 22,500 किंवा 525च्या आसपास बुक करता येऊ शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला उद्याचा विचार करायचा आहे, जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल. गॅप अप ओपन झालं तर काय होईल, 22,500च्या आसपास किंवा त्याच्या खाली थोडंसं गॅप अप ओपन झालं, तर ओपनिंग नंतर नॅचरली आपल्याला माहिती आहे की एक सेलिंग येऊ शकतं. कारण काय होतं, की ज्यांनी कालपासूनच तेजीची म्हणजे आजपासून ज्यांनी तेजीची पोझिशन होल्ड केली आहे, त्यांना आज गॅप अप ओपनिंग नंतर, म्हणजे बरेच जण BTST करतात, आज बाय करून ठेवलंय, उद्या गॅप अप ओपनिंग होईल असं दिसतंच आहे. जर गॅप अप ओपनिंग झालं तर आपल्याला काय होईल, मग हे थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. साधारण या एरियात आल्यानंतर सपोर्ट घेतला जाईल आणि एक बाउन्स येईल. त्यानंतर काय होईल, त्यानंतरची प्राइस ऍक्शन बघून मग आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागणार. तर हे झालं, फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं तर काय होईल. फ्लॅट ओपन होऊन वर गेलं तर काय होईल. फ्लॅट ओपन होऊन जर खाली येत असेल, तर हा एरिया आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे. त्यामुळे 22,367 आणि 22,300 ह्या आसपास सपोर्ट घेतला जाणार. त्यामुळे जर खाली येत असेल, तर इथे सपोर्ट घेतला जाईल, एक बाउन्स येईल आणि मग पुढे जी काय प्राइस ऍक्शन होईल, मग कदाचित काय होतं, एन शेप बनला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आणि तसं झालं नाही, थोडंसं खाली आलं आणि पुन्हा वर जायला लागलं, तर डब्ल्यू शेप बनू शकतं. जी प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार तेजी किंवा प्रॉफिट बुकिंग म्हणजे थोडीशी मंदी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र ज्या पद्धतीनं आज शेवटी प्राइस ऍक्शन झाली आहे, अर्थात एक्सपायरीचं शॉर्ट कव्हरिंग देखील याच्यामध्ये समावेशच होता, तर त्यामुळे उद्या गॅप अप ओपन होऊन सकाळच्या सत्रात जर वर टिकलं, तर आणखीन वर जाण्याची शक्यता आपल्याला निफ्टीमध्ये दिसतेय. तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग आणि गॅप अप ओपनिंग. गॅप डाऊन ओपनिंग झालं तर मात्र आपल्याला 22,300 ह्या लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केला जातोय हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. जर इथे सपोर्ट घेतला तर काही टेन्शन नाही, बाउन्स येऊ शकतो आणि पुन्हा आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. मात्र जर 22,300 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली, ज्याची शक्यता कमी आहे खालच्या दिशेनं जाण्याची, पण मार्केटमध्ये काही होऊ शकतं. जर गेलं खाली तर मात्र काय होऊ शकतं, 22,250, 22,200 आणि 22,150 अशा तीन लेवल खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा इंडेक्स जो आहे त्या इंडेक्सचं म्हणजे बँक निफ्टीचं आता विश्लेषण करायला सुरुवात करूया. मी इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपण आता त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेम त्या पद्धतीनंच इथे मुवमेंट झाली आहे, त्यामुळे आज काय झालं हे सांगणार नाही. उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल फक्त लक्षात घ्या. वर 48,050, 48,000 मी मागच्या 3-4 दिवसापासून किंवा या आठवड्यामध्ये रोज सांगतोय की 48,000 लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि त्याच्यावर जोपर्यंत क्लोजिंग येत नाही, तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये आणखीन तेजी बघायला मिळणार
नाही. आता 48,000 लेवल एवढं अवघड का जाते आपल्याला ब्रेक करायला? याचं कारण जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की HDFC बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, ह्यासारख्या ज्या बँका महत्त्वाच्या बँका आहेत की ज्याचं बँक निफ्टीमध्ये वेटेज जास्त आहे, तर त्या बँका काही ना काही कारणामुळे खालच्या बाजूलाच ट्रेडिंग करतायत. त्याच्यामध्ये अजून आपल्याला बाउन्स बघायला मिळत नाहीये आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये बाउन्स दिसणार नाही, आपल्याला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये फार मोठी तेजी बघायला मिळणार नाही. आज काय झालं, 48,000 ची लेवल आपण ब्रेक केली, पण खाली येऊन 48,000 च्या एक 20-25-30 पॉईंट खाली आपण क्लोजिंग दिलेलं आहे. उद्या फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा 48,050 ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं या लेवलचं, तर काय होऊ शकतं मग 48,150, 48,250, 48,350. कारण 48,000चं शॉर्ट कव्हरिंग जे आज झालं नाहीये, आज खालच्या लेवलचं शॉर्ट कव्हरिंग झालंय, पण 48,000 लेवलला सुद्धा खूप स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. त्याचं शॉर्ट कव्हरिंग मग उद्या आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यासाठी ओपनिंग नंतर लगेच झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला होतं काय की इथे ओपन झालं समजा, नंतर खाली येतं, मग इथे बराच काळ वाट बघतं, आणखीन खाली येतं आणि मग वर जातं 48,000 ची. एकदा इतकं खाली आल्यानंतर पुन्हा वर जाऊन ती लेवल ब्रेक करायची असेल, तर मग शॉर्ट कव्हरिंग फारसं येणार नाही. कारण इथून वर जाईपर्यंतच आपल्याला ते शॉर्ट कव्हरिंगची ताकद संपून जाणार. तर त्यामुळे ओपनिंग नंतर लगेच ब्रेकआउट आला पाहिजे आणि वर टिकलं पाहिजे. 15-20 मिनिटं जर वर टिकलं, आपल्याला शॉर्ट कव्हरिंग नक्कीच बघायला मिळू शकतं. तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा ज्या कॉमन सेन्सनं लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. फ्लॅट ओपन झालं, खाली जात असेल, 47,875 ही ब्रेकआउट लेवल होती. ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली, तर काय होऊ शकतं, मग हा ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतो आणि मग अशा वेळेला खाली जात असताना आपल्याला 47,775, 47,675 आणि 47,575 ह्या 3 लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत, त्या 2 इंडेक्समध्ये आपल्याला फक्त चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. इम्पॉर्टंट लेवल त्याच्यामध्ये ऑलरेडी काढलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय. तुम्हाला पाहिजे असेल सेम त्याच पद्धतीनं विश्लेषण करायचं आहे. इम्पॉर्टंट लेवल काढून दिलेले आहेत. तुम्ही काय करू शकता, ह्यानुसारच विश्लेषण फिन निफ्टीमध्ये सुद्धा करू शकता. आता राहिला शेवटचा इंडेक्स, तो म्हणजे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर त्याचा चार्ट सुद्धा मी इथे ओपन करतोय. याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्ही ह्या चार्टचा सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये विश्लेषण करायचं आहे. ओके, तर इथे आपल्याला हा चार्ट आता दिसतोय ज्याच्यामध्ये सर्व लेवल्स क्लिअर कट दिसत आहेत. तर हे झालं चारही इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि इंडेक्सच्या ह्या विश्लेषणानंतर आता मी स्टॉकचं विश्लेषण करणार आहे आणि आजच्या या स्टॉकच्या विश्लेषणामध्ये मी थोडीशी फास्ट फॉरवर्ड मेथड वापरणार आहे. कारण आपल्याला आज मी मुद्दाम काय केलंय, जनरली मी काय करतो ते आधी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जनरली मी एक 10-12 स्टॉक काढतो ज्याच्यामध्ये काही तेजीचे असतात, काही मंदीचे असतात आणि त्यातनं मग 4 स्टॉक मी तुम्हाला सांगण्यासाठी निवडतो. तर आज मी काय केलंय, त्यातले 4च स्टॉक न निवडता थोडेसे जास्त स्टॉक ठेवलेत आणि आता जवळजवळ 500 एपिसोड आपले पूर्ण झालेले आहेत. तर त्यामुळे आता तुम्हाला आपण कशा पद्धतीनं विश्लेषण करतो हे लक्षात आलंय. त्यामुळे जास्त डिटेलमध्ये न सांगता फास्ट फॉरवर्डमध्ये प्रत्येक स्टॉक मी सांगत जाणार आहे. तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करून त्याचं नोट डाऊन करून एखाद्या वहीमध्ये वगैरे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळात त्या स्टॉकवर लक्ष ठेवता येईल. तर आता आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्टली जाऊया पुन्हा एकदा चार्टवर आणि आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे हे आपण डेली टाइम फ्रेम सेट करूया. त्यानंतर झूम लेवल ऍडजस्ट केलंय आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत ते आता आपण फास्ट फॉरवर्ड पद्धतीनं बघायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे, या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल. भारती एअरटेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला इथे एक ब्रेकआउट झाला होता. ब्रेकआउट झाल्यानंतर एक हाय बनला, लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला वर जाताना एन पॅटर्न बनलेला दिसतोय. साधारण ही लेवल ब्रेकआउट लेवल होती. तर आता काय होतंय,
ही जर लेवल ब्रेक झाली म्हणजे 1354च्या आसपासची लेवल आहे, ही जर लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर आपण 1400च्या दिशेनं भारती एअरटेल या स्टॉकमध्ये मुवमेंट करताना बघायला मिळू शकतो. इथे दोन्ही शक्यता आहेत. तेजी होऊ शकते, ब्रेकआउट सक्सेसफुल होऊ शकतो किंवा ब्रेकआउट फेल देखील होऊ शकतो आणि ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल. पुढचा स्टॉक आहे आयटी क्षेत्रातला स्टॉक आहे. स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा. टेक महिंद्रा या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येते एक डब्ल्यू पॅटर्न बनला होता. हा परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न आहे जसा आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्या डब्ल्यू पॅटर्नचा आता ब्रेकआउट आलेला आहे. पहिला लो बघितला तर खाली आहे, दुसरा लो थोडासा वर आहे, डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलंय. आता काय होऊ शकतं, ब्रेकआउट आलंय, एक हाय बनेल, लेवल टेस्ट करायला थोडंसं खाली येऊ शकतं आणि पुन्हा आपल्याला ब्रेकआउट जर सक्सेस होणार असेल तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. ब्रेकआउट फेल होणार असेल तर अगदी उद्याच्या उद्याच आपल्याला पुन्हा एकदा खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. त्यामुळे उद्या ब्रेकआउट सक्सेसफुल तरी होईल किंवा ब्रेकआउट फेल तरी होईल हे आपल्याला उद्याच्या मुवमेंट नंतर लक्षात येऊ शकतं. स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा. तिसरा स्टॉक आहे ज्या स्टॉकचं नाव आहे अशोक लेलँड. ऑटोमोबाईल क्षेत्रातली कंपनी आहे. इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक खूप चांगली तेजी झालेली बघायला मिळाली होती. त्यानंतर ही ब्रेकआउटची लेवल होती, ब्रेकआउट मिळाला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता पुन्हा वर जाऊन ही जो ब्रेकआउट नंतर हाय बनलेला होता तो आज ब्रेक केलाय. उद्या जर आजचा हाय ब्रेक केला तर ह्या स्टॉकमध्ये 220-225च्या दिशेनं मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे अशोक लेलँड. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे एक्साइड इंडस्ट्रीज. बॅटरी बनवणारी ही कंपनी आहे. ह्याच्यामध्ये पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला तुम्हाला दिसतोय. तुम्ही बघू शकता एक मोठी तेजी झाली होती, पोल बनला होता, त्यानंतर एक फ्लॅग बनलेला आपल्याला इथे दिसतोय. आता ह्याचं ब्रेकआउट येण्याची वरच्या दिशेनं शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तुम्हाला इथे झालेला दिसू शकतोय आणि ह्या हायचं म्हणजे 481-82च्या आसपास जी ही लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर हा स्टॉक 500च्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला 500-510च्या दिशेनं वाटचाल करताना बघायला मिळू शकतो. तर स्टॉकचं नाव आहे एक्साइड इंडस्ट्रीज. बॅटरी बनवणारी ही कंपनी आहे. त्यानंतर आपण शेवटचा तेजीचा स्टॉक बघणार आहे. ह्या स्टॉकचं नाव आहे बीईएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स. सरकारी कंपनी आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की एक ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउटची ही लेवल होती. ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला, हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो, लेवल टेस्ट करून आता वर जातोय, एन पॅटर्न बनतोय. जर समजा 241-42च्या आसपास बनलेली ही जी हायची लेवल आहे ही ब्रेक करून ह्याच्या वर जर क्लोजिंग आलं येणाऱ्या काळात तर ब्रेकआउट सक्सेसफुल होऊ शकतो आणि खूप मोठं वरचं टार्गेट बघायला मिळू शकतं. तसं झालं नाही तर इथून खाली येऊ शकतो आणि ब्रेकआउट फेल होऊ शकतो, एम पॅटर्न बनू शकतो आणि त्याचंही खालच्या दिशेनं मोठं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स अर्थात बीईएल. आता आपण दोन मंदीचे स्टॉक बघणार आहे. पहिला स्टॉक आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेमध्ये आपण बघू शकतोय की एक खूप मोठं सेलिंग झालं होतं. त्यानंतर पहिला बाउन्स आला. पहिल्या बाउन्सला काय आपण बाय करत नाही कारण हा आपल्याला रिट्रेसमेंट असतं. आता इथे काय झालंय बघा, तुमच्या लक्षात येईल की एक बेअरिश एन्गल्फिंग आणि खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे. ही जी तेजी झाली होती ह्या तेजीच्या 50% पेक्षा आपण खाली आलेलो आहोत ऑलरेडी. जर समजा उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये आज बनलेला जर लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या आसपास म्हणजे 106-107च्या आसपासचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. 106च्या आसपास ह्यापूर्वी सुद्धा खाली आलेला होता, मग ते टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे कॅनरा बँक. शेवटचा स्टॉक बघूया. हा सुद्धा मंदीचा स्टॉक आहे. या स्टॉकचं नाव आहे बंधन बँक. बंधन बँक मध्ये आपल्याला काय दिसतंय, एम पॅटर्न बनलेला दिसतोय. हाय झाला, पुन्हा खाली आलं, परत एक हाय झाला, पुन्हा खाली आलं. परफेक्ट आहे. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे. आपण मधला जो आपला लो होता तो आता ब्रेक करण्याच्या अवस्थेला आलेलो आहोत. इथे दोन शक्यता आहेत. खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल, ब्रेकआउट आलं, टिकलं 10-15 मिनिटं तर आपण म्हणू शकतो एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलं आणि मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि साधारण 170 रुपयाच्या आसपास आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. मात्र उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर काय होऊ शकतं, मग हा ब्रेकआउट आपल्याला फेल्युअर होईल आणि मग एक आपल्याला शॉर्ट कव्हरिंग सुद्धा
बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे बंधन बँक. मी आज मुद्दाम काय केलं, तुम्हाला साधारण 7-8 स्टॉक इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्या स्टॉकवर तुम्ही येणाऱ्या काळात लक्ष देऊन ठेवू शकता आणि कशा पद्धतीनं मुवमेंट होतीये त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. तर हे झालं स्टॉकचं विश्लेषण. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक केलं पाहिजे आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. आज केलेला जो बदल आहे तो तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर ते नक्की मेन्शन करा. म्हणजे इथून पुढे आपण काय करू, ह्याच पद्धतीनं विश्लेषण करू. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.